आता जो आपण ब्लाऊज घेणार आहे तो बोटनेक असलेला प्रिन्सेस कट डिझायनर ब्लाऊज घेणार आहे। त्यासाठी आपण मापे पाहणार आहोत। लागणारे कापड, ब्लाऊजचं कापड, ब्लाऊजचा अस्तर, मधील पॅचचं कापड आणि त्याचा अस्तर। पहिल्यांदा आपण बॅकचं कटिंग करणार आहोत। इथे ड्राफ्टिंग केलेले आहे पहा, हे बॅकचं आहे। बॅकसाठी आपण माप टाकताना इथे घडी घेतलेली आहे। पूर्ण उंची अधिक अर्धा इंच घेतलेला आहे। 34 छातीचा ब्लाऊज आहे, त्याच्यासाठी आपण मोंडा खोली 6.25 इंच घेतलेली आहे। दोन्ही रेषा आखून घेतलेल्या आहेत। छाती रेषेवरती आपण छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच घेणार आहोत। कंबर रेषेवरती कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच घेतलेला आहे। छाती रेषा आणि कंबर रेषा जोडून घेतली, त्याच्या बाहेर 1 इंच मार्जिन घेतलेले आहे। अंगावरील शोल्डरचे निम्मा अधिक पाव इंच घेतलेला आहे। शोल्डरची रेषा छाती रेषेला जोडलेली आहे, म्हणजेच काटकोन तयार झालेला आहे पहा। मुंडाखेत पाऊण इंच तिरप घेतलेलं आहे। पाऊण इंच तिरप घेऊन बॅक मुंड्याचा आकार दिलेला आहे। हा आपण येथे बोटनेक घेणार आहोत। येथे म्हणून आपण येथे अर्धा इंच शोल्डर उतार दिलेला आहे। अर्धाच इंच शोल्डर उतार दिलेला आहे। मार्किंग करून घेतली। बोटनेकसाठी आपण गळा रुंदी 4.5 इंच घेतलेली आहे। गळा रुंदीपासून शोल्डर उतार दिलेला आहे। त्याच्यानंतर बोटनेकसाठी गळा खोली आपल्याला 3, 3.5, पावणे 4 पर्यंत आपण घेऊ शकतो। आपण 3.5 इंच मागील गळा खोली घेतलेली आहे आणि दाखविल्याप्रमाणे बोटनेकचा आकार दिलेला आहे। याप्रमाणे ड्राफ्टिंग झाल्यानंतर आपण बॅक कापून घेणार आहोत। कापून घेतल्यानंतर हा आपल्याला बॅक पाहिलेला आहे आपण। इथेच बॅकवरीलच माप आहे। छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच। प्रिन्सेस कट आहे, याला खाली मोठा टक्स आहे म्हणून 2 इंच बाहेर वाढवून घेतलेला आहे। वाढवलेल्या भागापासून इथून आपला जो भाग आहे तो कमरेचा चौथा अधिक 1 इंच आहे। आणि इथून बाहेर 2 इंच वाढवलेला आहे। 2 इंच वाढवलेला जो भाग आहे तो गळ्याला जोडलेला आहे। 2 इंच बाहेर वाढवलेला भाग तो गळ्याला जोडून घेतलेला आहे। गळ्याला जोडून घेतल्यानंतर कंबर रेषा आणि छाती रेषा जोडून घेऊन त्याच्या बाहेर 1 इंच मार्जिन घेतलेले आहे। त्याच्यानंतर टक्स पॉईंटची रेषा आखून घेतली। टक्स पॉईंट अधिक पाव इंच आपण घेतो। अंगावरील मोजलेला टक्स पॉईंट अधिक पाव इंच आपण घेतो। फ्रंटमधील वाढवलेल्या भागापासून छातीचा 10वा भाग अधिक पाव इंच घ्यायचा आहे आणि सरळ रेषा आखून घ्यायची आहे। सरळ रेषा आखून घेतल्यानंतर कमरेच्या खाली 1.25 इंच जास्त घ्यायचं आहे। अशी रेषा आखून घ्यायची आहे। रेषा आखून घेतल्यानंतर 1.5 इंच टक्सची रुंदी घ्यायची आहे। 1.5 आणि हे 1.5 इंच आणि टक्स आखून घ्यायचा आहे। वाढवलेला भाग हा कमरेला जोडायचा आहे, तसेच ह्या वाढवलेल्या भागापासून फ्रंटला जोडून घ्यायचा आहे। या पद्धतीने आपण टक्सच्या खाली 1.25 इंच वाढवून घेतलेला आहे, कारण हा टक्स रुंद आहे म्हणून आपण वाढवलेला आहे। शोल्डरची रेषा आपण शोल्डर रेषेपासून पाऊण इंच कमी केलेला आहे। शोल्डर रेषेपासून पाऊण इंच आत आणून आपण फ्रंटची तिरपी रेषा आखून घेतलेली आहे।
फ्रंटला 1.25 इंच तिरपे घेऊन पुढील मुंड्याचा आकार दिलेला आहे. छाती रेषेपासून 1 इंच ते 1.5 इंच वरती घेऊन आपण प्रिन्सेस कटचा आकार दिलेला आहे. प्रिन्सेस कटचा फ्रंट ड्राफ्टिंग करून झालेला आहे. फ्रंट आपण कापून घेतलेला आहे. ही जी गळाखोली आहे ती 6.5 इंच घेणार आहे. ही गळाखोली आपण 6.5 इंच घेणार आहोत. ही गळाखोली 6.5 इंच या इथे घेतलेली आहे. ही गळाखोली 6.5 इंच या इथे घेतलेली आहे. आणि मधला जो हा पॅच आहे हा आपण 4 इंचाचा दाखवणार आहे. 4 इंचाचा दाखवणार आहे. तर 4च्या निम्मत 2 येथे घडी येणार आहे. घडी आहे 2 इंच घेणार म्हणजे फोल्डवरती आपण 4 इंचाचा पॅच लावणार आहोत. इथे मार्किंग करून घेतलेलं आहे पहा 2 इंचाचं. याप्रमाणे ही पट्टी आखून घेतली आपण. ही 1.25 इंचाची आहे. गळ्याच्या खाली पट्टी 1.25 इंचाची आहे. हा एक भाग आणि हा 2 भाग असे 2 भाग होणार आहेत त्याचे. तिसरा भाग आपण घडीवर कापून घेणार आहोत. हा जो मधला पॅच आहे तो घडीवर कापून घेणार आहोत. पहा घडीवर कापला. हा जो आपण राऊंड शेप दिलेला आहे त्याच्या खाली हा सरळ शेप आहे तो पहिल्यांदा आपण इथून कापून घेऊ. येथे आपली गळाखोली आहे. येथे आपली गळाखोली आहे. सरळ कापला आपण हा शेप आणि हा कागद काढून घेतला. याच्या बाहेर आपण 1 इंच वाढून घेणार आहोत. याप्रमाणे हा मधला पॅच आपण काढून घेतलेला आहे. घडीवरती बाही उंची अधिक अर्धा इंच घेतलेला आहे. रेषा आखून घेतली. मुंडाखोली 2.5 इंच घेतलेली आहे. बाही उंची लहान आहे म्हणून आपण मुंडाखोली कमी घेतलेली आहे. 2.5 इंच घेतलेली आहे. मुंडाखोलीची रेषा आखून घेतली. आता दंडघेराच्या रेषेवरती आपण दंडघेराचा निम्मा घेतलेला आहे. मार्किंग केलेलं आहे. याच्यापेक्षा येथे 1.5 इंच जास्त घेतलेले आहे. दंडघेरापेक्षा मुंडा घेराच्या रेषेवरती आपण 1.5 इंच जास्त घेऊन मार्किंग केलेलं आहे. रेषा आखून घेतलेली आहे. याच्या बाहेर 1 इंच मार्जिन आहे. मार्जिनची रेषा आखलेली आहे आणि दाखविल्याप्रमाणे आकार दिलेला आहे. लहान बाही असल्यामुळे मुंड्याचा एकच आकार दिलेला आहे. लहान बाही असल्यामुळे मुंड्याचा एकच आकार दिलेला आहे. बाही आता कापणार आहोत आपण. थोडा शेप देतो बाहेरून. बाही कापून झालेली आहे. बाही कापून झाल्यानंतर आपल्याला मध्ये ओपन ठेवायचं आहे. त्याच्याकरता घडीवरती 1 इंच घेतलेलं आहे म्हणजे 2 इंच तयार येईल. आणि उंचीला 3 इंच घेतलेलं आहे. उंचीला 3 इंच घेऊन गोलाकार आकार दिलेला आहे. आपल्याला हा गुलाबी रंगाचा पॅच लावायचा आहे. तो साधारण आपण 1.5 इंच रुंदीचा लावणार आहोत. तो साधारण आपण 1.5 इंच रुंदीचा 1.5 इंच रुंदीचा लावणार आहोत. हा पॅच तयार करून आपण बाहीच्या खाली ठेवून पूर्ण करणार आहोत. फ्रंटला हा मध्ये जो पॅच लावलेला आहे असाच पॅच बॅकला देखील आपण लावणार आहोत. मध्ये हुकलूक पट्टी करणार आहोत. मधला पॅच आपण कापून घेणार आहोत. या पद्धतीने आपण हा पॅच पाठीमागे लावणार आहोत. मध्ये इथे हुकलूक पट्टी येणार आहे. इथे हे अस्तर आहे. अस्तरवर आपण कापून घेणार आहोत. बॅग देखील घडीवर ठेवलेला आहे आणि ही बाही आहे.
फ्रंटला 1/2 इंच मार्जिन वाढवून घेतलेली आहे, शिलाई मार्जिन घेतलेली आहे. 1 नंबर आणि 2 नंबर भाग जोडताना आपल्याला 1/2 इंच शिलाई मार्जिन लागणार आहे, म्हणून आपण 1 नंबर आणि 2 नंबर भागाला 1/2 इंच शिलाई मार्जिन वाढवून घेतलेली आहे. दाखवल्याप्रमाणे अस्तर कापून घेतले आणि मार्किंग करून घेतलेले पहा. मार्किंग करून घेतलेलं आहे. अस्तरपेक्षा कापड वाढवून कापलेलं आहे. बॅगचं कापड आहे आणि हे अस्तर आहे. जिथे आपण मार्किंग केलेलं आहे तेथे शिलाई मारून घ्यायची आहे. 1/2 इंच मार्जिन सोडून कापून घ्यायचं आहे. नॉचेस मारून घेतले, असे कट करून घेतलेलं आहे मध्ये. आता आपण उलटवणार आहोत. उलटवून आपण इस्त्री मारून घेणार आहोत. अस्तरच्या कडेने शिवून घ्यायचं आहे. पूर्ण अस्तर याला जॉईंट करून घ्यायचं आहे. याप्रमाणेच आपण बाही आणि फ्रंट उलटवून घेणार आहोत. बाहीचा आणि फ्रंटचा भाग उलटवून घेणार आहोत. मार्किंगवरती गळ्याला टीप शिवून घेतलेला आहे. 1/2 इंच मार्जिन ठेवून कापून घ्यायचं आणि नॉच मारून घेतलेत. आता आपल्याला गळा उलटवायचा आहे. गळा उलटून घेतला आणि हा भाग उलटून घेतला. याप्रमाणेच फ्रंट आणि बाही उलटून घ्यायची आहे. बॅकप्रमाणेच फ्रंट व बाही यांना टीप मारून घेतलेली आहे, शिवून घेतलेलं आहे. आता अस्तराने कापड शिवून घेतलेल्या भागावर उलटवून घ्यायचे आहे. याप्रमाणे बाह्या देखील उलटवून घ्यायच्या आहेत. प्रिन्सेस कटचं कापड आणि अस्तर दोन्ही कापलेलं आहे आपण. त्याच्यापैकी कपड्याला कापड, ब्लाऊजच्या कपड्याला कापड व अस्तरला अस्तर दोन्ही वेगवेगळे जोडून घेणे. कमरेच्या मध्यावरती उंचीला 4 इंच याप्रमाणे टक्स मारून घेणे. कमरेच्या मध्यावरती अर्धा इंच रुंदीचा, उंचीला 4 इंच असा ब्लाऊजला पाठीमागे टक्स मारून घेणे. फ्रंटचा कमरेचा भाग शिलाई मारून घेणे. अस्तर आणि कापड एकत्र ठेवून फ्रंटचा कमरेचा भाग 1/2 इंच शिलाई मारून घेणे. नंतर हा भाग उलटवून घेणे. उलटवून घेतल्यानंतर अस्तरवरती कडेने टीप मारून घेतली. अस्तरवरती कडेने टीप मारून घेतली आणि अस्तरच्या बाहेरील शिल्लक भाग कापून टाकला. अस्तरच्या बाहेरील शिल्लक भाग, जास्त झालेला भाग कापून टाकला. असे बाही, बॅक व फ्रंटला करून घेतले. लूप पट्टी व एक बाजूला हुक पट्टी करणार आहोत. त्याकरता आपण इथे पहिल्यांदा खाली फिनिश करून घेणार आहोत. खाली व वरील बाजू फिनिश करून घेणार आहोत. हुक पट्टी आपण खाली 1 इंच वाढवणार आहोत. त्याच्यावरती लूप पट्टी अशी लावणार आहे. ही पट्टी लावून घेतल्यानंतर शिवून घेणार आहोत. दाब टीप देणार आहोत. आपण कागदाप्रमाणे
अस्तर आणि कपड्याचा वेगळ्या रंगाचा पॅच काढणार आहोत. फ्रंटमधील पॅचसाठी अस्तर व कापड कापून घेतले. कपड्यावरती अस्तर ठेवून खाली व वरती 5 इंच शिलाई मार्जिन घेऊन शिवून घेणे. फ्रंटमध्ये मापाप्रमाणे हा पॅच ठेवायचा व दाबटीप द्यायची व पूर्ण दाबटीप द्यायची. शोल्डर जोडणार आहोत आपण. फ्रंट आणि बॅक एकत्र ठेवून शोल्डर जोडून घेणार आहोत. बाहीला खाली पिवळ्या रंगाच्या पट्ट्या लावणार आहोत. अस्तरच्या 2 पट्ट्या कापल्या, कपड्याच्या 2 पट्ट्या कापल्या. दोन्ही पट्ट्या एकत्र ठेवून खाली आणि वरती दोन्ही बाजूला टीप मारून घेणे. मध्ये दाखवल्याप्रमाणे 2 पट्ट्या लावून घेतल्या. बाही खाली ठेवून बाही लावून घेणे. दोन्ही बाजूच्या बाह्या लावून घेतल्या. आता आपल्याला साईड मारून घ्यायची आहे. कंबर घेर मोजून घेणे, उदंड घेर मोजून घेणे आणि मापाप्रमाणे पूर्ण साईड शिवून घेणे. दोन्ही बाजूच्या साईड शिवून घेणे. याप्रमाणे आपला हा डिझायनर ब्लाऊज तयार झालेला आहे.